काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। आज राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल जो आहे तो कॅबिनेटला खरं तर सादर केलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तो अहवाल गेल्यानंतर त्याला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे आणि 10% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळणार आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? स्वतंत्र आरक्षणाची मागणी जी आहे त्या खरं तर विरोध केला जातोय। मनोज जरांगेंची जी भूमिका आहे ती बाजूला पडली असं सुद्धा आरोप करण्यात। बघा, मराठा समाजाच्या जरांगे पाटलांची जी मागणी होती आणि आत्ताचा जो अहवाल मांडलाय ह्याच्यामध्ये विसंगती आहे। आणि कुणबी मराठा समाजामध्ये जे कुणबीला आरक्षण दिलंय हे पूर्वीच आरक्षण दिले आणि कुणबी सर्टिफिकेट पूर्वीपासून देण्याची शासनाची पद्धत आहे। हे काय ह्या शासनाने केलं असं नाही, कारण कुणबीचे सर्टिफिकेट ह्याच्यापूर्वीच लोकांनी घेतलेले, जे राहिले ते घेत असतील। पण ह्याच्यामध्ये आजचं जे त्यांनी 10%चं मांडलंय हे फसवणूक झाली नाही पाहिजे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जर लोकांना मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न असेल आणि तो जर कोर्टात टिकणारच नसेल तर असं आरक्षण काही कामाचं नाहीये। कारण लोकसभेची निवडणुका डोळ्यासमोर दिलेलं आरक्षण हे टिकणारं नाहीये। जे टिकणारं आरक्षण हे दिलं पाहिजे। ह्याच्यापूर्वी सरकारने प्रयत्न केला होता द्यायचा आणि कोर्टामध्ये टिकलं नाही आणि मराठा समाजाची जी मागणी ती मागणी पूर्ण होतच नाहीये। आज ज्या ज्या वेळेला जरांगे पाटलांनी उपोषण केलंय त्या उपोषणामध्ये जी जरांगे पाटलांनी मराठा समाजाची जी बाजू मांडली होती ती बाजू आजच्या आरक्षणामध्ये कुठं दिसत नाहीये। आणि त्यांच्या उपोषणाला हे सगळे मंत्री समोर जाऊन ज्या पद्धतीनं त्यांना आश्वासन दिले ते आश्वासन आज पूर्ण होताना दिसत नाहीये। आणि ही भूमिका ज्या पक्षाच्या लोकांनी मांडली की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, निवडणुकीमध्ये जाहीर भूमिका होती, ते लोक आता या मागणीपासून लांब लांब पळतायत। आज समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करते असं दिसतं। 10% आरक्षणाला पाठिंबा असणार आहे की विरोध असणार? बघा, मी म्हणतो जे टिकणारं आरक्षण आहे, जे आहे टिकणारं आरक्षण द्या, विरोध कशालाच नसतो। शेवटी मराठा समाजामध्ये गरीब लोक आहेत, आर्थिक परिस्थिती हलकीची आहे, ह्यांना न्याय मिळणार पाहिजे। आमची भूमिका पूर्वीपासून आज आहे उद्या बी राहणार आहे। परंतु जर सरकारला जर द्यायचं असेल तर ते पूर्णपणे मिळणार असं द्यावं। 10% कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, नाहीतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचे जर आरक्षण असेल तर ती समाजाची फसवणूक असेल। मनोज जरांगेंची मागणी सरकारनं पूर्ण केली नाही असं तुम्हाला वाटतं? मनोज जरांगे पाटलांची भूमिका आणि आजची ठेवलेला अहवाल ह्याच्यामध्ये विसंगती आहे आणि या विसंगतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पण ह्याच्यामध्ये हे जे म्हणतात आम्ही कुणबीचे दाखले दिलेत ते दाखले पूर्वीपासून देतात। आम्ही आमच्या हाताने अनेक सगळे सोयरीची जी अधिसूचना खरं तर मनोज जरांगे सातत्यानं सांगतात त्याची अंमलबजावणी करा, ती राज्य सरकारनं करायला हवी असं तुम्हाला वाटतं? बघा, ह्याच्यामध्ये मी म्हणतो की ज्याच्या पोटाला गरज आहे त्याला आरक्षण मिळलं पाहिजे। कारण आज मराठा समाजामध्ये आर्थिक अडचणीचे अनेक मराठा समाजाची लोक आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे आमचं मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे। पण आज जे अहवाल मांडला हा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अहवाल आहे। मनोज जरांगेंची मागणी याच्यापासून लांब गेली असं तुम्हाला वाटतं किंवा सरकारनं नेली असं? अहो, मनोज जरांगे पाटलांना यांनी पूर्णपणे फसवलेलं आहे। त्यांची जी आंदोलन होती त्याच्यामध्ये समोर जाऊन जी आश्वासने दिली त्यातलं कुठलंही आश्वासन आजच्या अहवालामध्ये दिसत नाही। ही समाजाची फसवणूक आहे। फक्त लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आजचं अधिवेशन बोलवलं, ह्याच्यामध्ये मराठा समाजाला काही न्याय मिळणार नाही। कारण हे कोर्टात टिकतंय का नाही हे पूर्वी मांडलं होतं, त्यामुळे टिकणार आहे का नाही हे अजून हे नुसतंच हित झालं म्हणून होणार नाही। ह्याला अजून केंद्राच्या राज्य आयोगाची मान्यता पाहिजे, त्याच्यामध्ये अजून केंद्राने निर्णय घेतले पाहिजे आणि ह्याची प्रक्रिया लय मोठी आहे आणि याच्यामध्ये लोकसभा निवडणूक काढून घ्यायची असं याच्यामध्ये दिसतंय। ही समाजाची पूर्णपणे फसवणूक आहे। आपण पाहतोय की मनोज जरांगेंची जी मागणी आहे आणि आजचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये विसंगती पाहायला मिळते आणि मनोज जरांगेंना फसवलं अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन चरण सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।